चला फिल्डिंग लावून घ्या टीम मंजोळी टीम. सर जास्त वेळ खर्च करू नका कारण बऱ्याच मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. खूप चांगलं आयोजन आहे नियोजन पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत पैलवान कैलास होसे समीरबाई डिगे यांच्या स्मृतीला उजाळा देणारा स्मृती चषक 2025 रब्बरवार हंगामातली पहिली स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची. खूप चांगलं आयोजन आहे नियोजन मात्र नक्कीच पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी समीरबाई कैलासवासी पैलवान समीरबाई डिगे स्मृती चषकासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. अर्थात आज जिंती गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय बाबूराव पाटील दादा यांनी मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले. त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. समाधान दादा यांना मी विनंती करेन की बाबूराव पाटील यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्याच्या वेळी मात्र प्रत्येकाला गरज असते सहकार्याची मदत मित्रांच्या माध्यमातून मात्र नक्कीच होत असते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी बाबूराव पाटील यांच्या माध्यमातून मात्र जरूर करण्यात आलं. त्यांचा यशोचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. धन्यवाद. असंच सहकार्य असंच प्रेम सातत्याने मात्र या संघटनेवरती या असोसिएशनवरती राहो. चला मॅचला सुरुवात करा. प्रॅक्टिस करू नका. चला प्लीज प्लीज विनंती असेल. चला मॅचला लगेच सुरुवात करा कारण अंपायर जायचं प्लीज. राजेश दादा येस येस थँक्यू. चला मेन अंपायर जा रितेश दादा प्लीज थोडस स्पीडअप घ्या कारण वेळ भरपूर आपल्याकडे अपुरा आहे. बघा कुठेही लावा 5-4 समीकरण आहे. 5-4 असे लावा. फिल्डर कुठेही लावा परंतु 5-4 असे लावा. सर्कल नाही आहे. रबर बॉल ही क्रिकेट स्पर्धा आहे. 5-4 फक्त लावा बस. येस अंपायर. बघा सगळे सेम बॉल आहेत. बॉल चॉईस नाहीये त्यामुळे विनंती करेन की मॅच लगेच सुरुवात करा. सलामीची जोडी महेश आणि श्रीकांत आणि गोलंदाज ट्रॅक वरती पहिलं षटक. राजू फुल टॉस बॉल
फुल टोल वसूल केलाय पहिल्याच बॉल वरती. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत केलंय पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार आणि त्यानंतर मात्र 3 धाबा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता तिथे जर पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिथे होईल का नाही थांबवलंय आणि तिथे एकच धाव मात्र प्राप्त झाली आहे टीमच्या खात्यामध्ये. अगुडब्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाल बचवलेत. एक धाव चांगली कंप्लीट केली. 11 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहावा लागेल. डिक्लेअर स्वरूपाची बहुतेक एकच धाव येईल. चांगला फटका होता तिथे. चांगला बॉल तिथे हाताळलाय. शरीराचा फेद घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळालाय. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालंय आणि तिथे टीमची धाव संख्या पहिलं षटक समाप्त झालं तर 12. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. नो प्लस षटकार. नो प्लस षटकार आहे हा. बीमर हाताळलाय. फ्रीटचा बॉल होता. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रॉपर टायमिंग प्राप्त झालं नाहीये. थोडेसे नाराज आहेत बॅट्समन. महेश यावेळेस मात्र अगदी मनगडाचा वापर केलाय. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तिथे 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. 21-21. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 बॉल शिल्लक. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॉल तिथेच थांबलाय. डॉट बॉल. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती.
धीम्या गतीने टाकलेला बॉल, गती परिवर्तन, सलगचे 2 डॉट बॉल हाताळलेत. 4 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक. दुसरं षटक अवी हाताळतोय. ओहो, लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बॅट फिरवली आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, गॅप शोधून काढले आहे. कव्हर रिजन मध्ये हा चांगला फटका, चौकार. इथे टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर 27-27. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, फ्लिप करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही, थांबवलाय. 2 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त, 28 धावा धावफलकावरती लागल्या. तिथे षटक पाहावं लागेल कोणाच्या हातामध्ये मात्र दिलं जाईल. थोडस स्पीडअप करायचंय, वेळ थोडासा अपुरा आहे आपल्याकडे, त्यामुळे विनंती करेन थोडासा गती द्यायची आहे मॅचला. 3 मॅचेस आपण लेट आहोत. पंधरा मिनिटांमध्ये एक इनिंग होणं कुठेतरी महत्वाचं असेल. 20 टीम आहेत आज या लॉर्ड्स मध्ये. हो, जबरदस्त स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल सीमा पार, षटकार. फुल टॉस बॉल, गिरकी देखील घेतले, फिरकी देखील घेतले, बॉलला गरकन फिरवलाय, बॉल सीमा पार, षटकार. चाळीस धावा, 44-0. व्हाईट बॉल, अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं, व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा. 41. जबरदस्त जबरदस्त, काय गोल बॅटिंग राहिली आहे. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 48 धावा. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, 2 वाईड आणि हा षटकार. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बळवलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये, तिथे एकच धाव, सिंगल आली आहे. 4 बॉलचा खेळ, अजूनही 2 बॉल शिल्लक. अंतिमचं षटक तुषारच्या माध्यमातून टीमची धाव संख्या 49. गुडोप्याचा बॉल, दिशा दिली आहे, 1 धावेचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक, 51 धावा धावफलकावरती, 51. शेवटचा बॉल. बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉल वरती आली आहे ती म्हणजे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पहिलं षटक पहिली इनिंग समाप्त. आणि पहिल्या इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या मात्र झाले 52 आणि 53 धावांचं लक्ष्य. 53, 18 बॉल मध्ये करायचे 53 धावा टीम वांजोडे संघाला.
चला वाटोळी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, जास्त वेळ न खर्च करता टीम वाटोळे चला फिल्डिंग लावून घ्या. 18 चेंडू मध्ये करायचे 53 धावा वांजोळी संघाला. जाऊया 53 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पैलवान समीरबाई डिगे यांच्या स्मृतीला उजाळा देणारा स्मृती चषक 2025 पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये 53 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल महेशचा राजसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होतोय. डीप मधून फिल्डर अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत. बॉल अडला जातोय. एका धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि 2 धावा पहिल्याच बॉल वरती 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. एक जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय.
एकच धाव. इथे चांगला बॉल, वेगवान बॉल तिथे हाताळलाय. 4 बॉलचा खेळ झाला. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्हचा प्रयत्न सुरू पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. एकच धाव, सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती, 10 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिमचा चेंडू. चांगला बॉल तिथे हाताळलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 12 चेंडू 43 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू अजूनही 43 धावांची गरज आहे. थोडस स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. येणारे 12 बॉल आणि 43 धाबांची अजूनही गरज आहे. गोल स्ट्राइक वरती ज्युनियर आकाश, स्ट्राइक एंडला राज. ओहो, रडार मध्ये आला. स्वीट साऊंड बॅट मधून मात्र जरूर पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगला बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. अकुटब्याचा बॉल होता. बिट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल दिसताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ऑन साइडला वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु अगदी चांगला कमबॅक करून दिलाय आकाश याने. व्हेरिएशन आहे, चांगला अँगल, चांगली लेंथ मात्र वापरली जाते. अकुडब्याचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. विकेट कीपर एंड कडे केलाय. थ्रो आणि कॉलिंग नव्हतं. नजरेला नजर भिडलीच नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. इनेट नंबर 3 मध्ये तुषार आलाय. शरीराचा वेध घेतलाय तिथे. डॉट बॉल येत असताना स्लिप देखील तैनात आहे. इथे स्टंपिंग विकेट. तुषारला मात्र जास्त काही करता आलं नाहीये. माघारी जावं लागेल. 2 षटक समाप्त. टीमची धाव संख्या 17. आता येणारे बॉल 6 आणि करायचे 36 धावा. म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार ठोकावे लागतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. ज्युनियर आकाश
चांगली गोलंदाजी राहिले. यंग टॅलेंटेड हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र झाली, जिथे पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर त्याने मात्र चांगलं कमबॅक करून दिलंय. आणि आता गोल्डन स्ट्राइक वरती अंतिमचं षटक सिनियर आकाश. आधीच्या बॉलवरती मिडल ओव्हर मध्ये ज्युनियर आकाश होता, आता सिनियर आकाश आलाय. हाफ टॅकर बॉल, आपटी बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर आपटलाय. राजेश दादा व्हाईट +1 आहे का? येस, थँक्यू. नो बॉल. लाईनच्या पुढे मात्र पाय पडलाय. +1 आहे. येस, नो +1, 2 धावा. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 32 धावा. 6-32चं समीकरण. व्हाईट +1, पुन्हा एकदा 2 धावा. आता 6 चेंडू. सहा चेंडू 30. चला मॅच स्पीडअप करा थोडीशी मित्रांनो. 6 चेंडू 30 ची गरज आहे. पुन्हा एकदा दिशेपासून थोडासा भरकटतोय. टप्पा अचूक टाकावा लागेल, कारण ही मॅच थोडीशी इम्पॉर्टंट मॅच आहे. येस अंपायर, नो बॉल. पुन्हा एकदा थोडीशी लेन चुकते, प्रॉपर जुळत नाहीये. येस, सहा चेंडू 28. सहा 28चं समीकरण होतं. ड्राईव्ह केलाय लॉंगॉन मधून, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय आणि आणखीन एक धाव. 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. 5ला 25 करायचे आहेत आता. मोठ्या फटक्याची गरज असेल. 5 बॉल मध्ये आता करायचे 25. 5-25 हे समीकरण. 5-25 ची गरज आहे. तिथे अडवलाय बॉल. चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट. येणारे आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. 4 चेंडू 23. टीम बाचोली कॅप्टन टॉस साठी यायचंय. टीम बाचोली कॅप्टन. चार 23 ची गरज. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय आता. 3-23. 3-23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे 3 बॉल आणि 23 धावांची गरज. ओ, इथे पुन्हा एकदा नो बॉल. येस, 2 बीमार हाताळलेत आतापर्यंत.
उलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 2 चेंडू 18 ची गरज. 2 चेंडू 18 ची गरज आहे. दोन चेंडू 18 ची गरज. चला मॅच स्पीडअप करा, भरपूर वेळ गेला या मॅच साठी. चांगला बॉल इथे बॅटला ब्रश झाला, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर या लगेच, जरा थोडस स्पीडअप घ्या प्लीज. औपचारिकता शिल्लक होती आणि हा सामना मात्र जिंकलाय अर्थातच टीम वाटोळे संघाने. चला वाटोळे आणि बाचोली, वाटोळे आणि बाचोली टीम, चला या आठवसाठी लगेच या प्लीज, थोडीशी घाई करायची आहे.